बिबट्यांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे। तालुक्यातील काही गावे ही बिबट्याच्या हॉटस्पॉट म्हणून गणली जाऊ लागली आहेत। दररोज वृत्तपत्रात तालुक्यात कुठल्या तरी गावात बिबट्या संदर्भातील बातमी छापून येते। बिबट्याचा मानवी वस्तीवरील वाढते हल्ले यामुळे पशुधन व मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत आहे। वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत असून याबाबतच्या तक्रारी वन विभागाकडे केल्या जात आहेत, परंतु वन विभागाकडून वेळेत नियोजन व तत्पर सेवा न मिळाल्यामुळे वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी वर्गाला स्थानिक नागरिकांकडून रोषाला सामोरं जावं लागतंय। महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीनं वन परिक्षेत्र ओतूर यांच्या वतीनं तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील नगदवाडी या ठिकाणी बिबट कृती दल उभारण्यात आलं आहे। तालुक्यातील हा पहिला लेपर्ड बेस कॅम्प असून या बेस कॅम्पच्या माध्यमातून पूर्व पट्ट्यातील गावांना बिबट्याच्या संदर्भातील घडणाऱ्या घटनेला तत्पर नियोजन व सेवा देता येणार आहे। या बेस कॅम्प मध्ये पिंजरा, रेस्क्यूसाठी लागणारे साहित्य, 24 तास काम करणारी कर्मचाऱ्यांची यंत्रणा, याबरोबरच जनजागृती आणि वनक्षेत्रावरील होणारे अतिक्रमण या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। या कॅम्पमधून 24 तास सेवा मिळावी म्हणून हेल्पलाईनच्या माध्यमातून तत्पर सेवा पुरवली जाणार आहे। जागतिक वन दिनाचं औचित्य साधून उपवनरक्षक अमोलजी सातपुते यांनी हा लेपर्ड बेस कॅम्प आजपासून कार्यान्वित करत असल्याचं सांगितलंय। संबंधित गावांना तत्पर व तात्काळ सेवा पुरवली जाणार आहे। यावेळी सहाय्यक वनरक्षक अमित भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, FRO वैभव काकडे, वनपाल भानुदास शिंदे, कैलास भालेराव, पूनम ढोबळे, कल्याणी कोठवडे, विश्वनाथ बेले, सुदाम राठोड, अनिता घोलप, सुधाकर गीते, राजू गाडगे, ज्ञानेश्वर पवार, महेश जगदाने या अधिकारी वर्गासोबत जुन्नर रेस्क्यू टीमचे सर्व कर्मचारी, अधिकारी, खोडद, नारायणगाव, ओतूर, आळे आणि बेल्ले परिमंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। जुन्नर वन विभागामध्ये सगळ्याला माहिती आहे की बिबट आणि मानव यांचा संघर्ष हा नित्याचाच आहे आणि जुन्नर वन विभागात जे 4 तालुके आहेत, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर, या 4ही तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। ऊसाच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त बिबटे वास्तव्यात आहेत आणि त्यामुळं आपल्याला नित्याचंच काम आहे की बिबट्याच्या अनुषंगाने ज्या काही घटना घडतात त्या ठिकाणी ती कोणतीही घटना असो, त्याने एखाद्या पाळीव प्राण्यावर हल्ला केलेला असेल, पाळीव प्राणी मारलेला असेल किंवा मानवावर हल्ला करून जखमी केला असेल, मानवाचा दुर्दैवी मृत्यू झालेला असेल, अशा सगळ्या प्रसंगी आपल्याला वन विभाग म्हणून अतिशय वेगानं ऍक्टिव्हिटी करणं आवश्यक असतं। वेगानं त्या ठिकाणी रिस्पॉन्स देणं गरजेचं असतं। आपण अनेक वर्षापासून हे काम करत आलेलो आहोत, परंतु आपल्याला अधिक संघटित पद्धतीनं, सुसंगत पद्धतीनं होणं गरजेचं आहे। या दृष्टीनं कार्यवाही करणं आवश्यक होते आणि म्हणून वन्यजीव वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जे आहे, भारतीय वन्यजीव संस्था, यांनी जो या विभागामध्ये मागच्या 3 वर्षात अभ्यास केलेला आहे, तर त्या अभ्यासाच्या धर्तीवर त्याच्या आधारे काही हॉटस्पॉट या वन विभागामध्ये निश्चित केले। त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यात, शिरूर तालुक्यात आणि आंबेगाव तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी बिबट्यांची जास्त संख्या आहे, तर असे काही हॉटस्पॉट निश्चित केलेले आहेत। जेव्हा हा रिपोर्ट वाचला बारकाईनं तेव्हा लक्षात आलं की या ठिकाणी जास्त ऍक्ट होण्याची गरज आहे। आपले प्रयत्न जे आहेत वन विभागाचे झालेले, सगळे कर्मचारी काम करत असतात त्यांचं, परंतु प्रयत्न कुठंतरी विस्कळीत न राहता ते अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने व्हावेत, या दृष्टीनं काय करणं गरजेचं आहे अशी चर्चा मी आमचे सहाय्यक वन संरक्षक अमित भिसे आणि संदेश पाटील यांच्याशी केली आणि त्याच्यातून लक्षात आलं की
आपल्याला एखादा बेस कॅम्प तयार करता येईल. मिलिटरीचे बेस कॅम्प असतात ते वेगळ्या उद्देशाने असतात. आपल्याला पण एक प्रकारचे ऍक्टिव्हिटी करायचे आणि अतिशय वेगानं करायचे, त्या दृष्टीने बेस कॅम्प हे जास्त इफेक्टिव्ह होतील असा विचार आला. आणि मागच्या 4 महिन्यापूर्वी पहिला बेस कॅम्प शिरूर तालुक्यामध्ये पिंपरखेडला सुरू करण्यात आला, ज्याच्या आधारे आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर याच्यामध्ये ओतूर रेंजचा भाग आहे. तर इथं रेग्युलरली रिस्पॉन्स टाइम कमी करण्यासाठी रेग्युलरली कर्मचारी जायचे, जनजागृती करायचे आणि त्या ठिकाणी त्याचा रिझल्ट पण दिसून आला. कारण मागच्या वर्षी याच पिरियडमध्ये तिथं ज्या घटना घडल्या तशी कोणतीही घटना यावर्षी घडली नाही आणि एक चांगल्या पद्धतीचा रिझल्ट दिसला. म्हणून या भागामध्ये आज जुन्नर तालुक्यासाठी जुन्नर आणि ओतूर या रेंजच्या हॉटस्पॉटमध्ये हा कॅम्प सुरू करण्याचं नियोजन झालं आणि फक्त 15 दिवसापूर्वीच मी सूचना दिली होती आणि ओतूर यांच्या स्टाफनी आणि ओतूर आरएफओनी अतिशय वेगाने काम करून हा कॅम्प उभा केलाय आणि आज त्याचा शुभारंभ झालेला आहे. याचा आनंद निश्चित आहे की लवकरात लवकर काम झालंय आणि आता कामाला म्हणजे प्रत्यक्ष इथं राहायला आणि बेस कॅम्प ऍक्टिव्ह व्हायला आजपासून सुरुवात झाली. निश्चितपणे सगळेजण जे जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, जी गावं निश्चित झाली आहेत, जिथं तुम्हाला दररोज रात्रगस्त करायचे आहेत, लोकांच्या भेटीगाठी घ्यायच्या आहेत आणि त्याशिवाय जेव्हा केव्हा घटना घडेल तेव्हा तातडीनं तिथं जायचंय. रॅपिड रिस्पॉन्स टीम ज्या आहेत आपल्या त्या पद्धतीनेच आपल्याला इथं सुद्धा काम करायचंय. जो रिस्पॉन्स टाइम आहे आपला तो कमीत कमी राहिला पाहिजे या दृष्टीने हा बेस कॅम्प इथे तयार झाला. आणि याच्या आजूबाजूला जी गावं आहेत 25-30 तिथंच घटना घडतात जास्त, म्हणून हा बेस कॅम्प इथे तयार करण्यात आला. त्यामुळं सगळ्यांनी ज्या बीटगार्डची ड्युटी आहे, ज्या बीटगार्डच्या हद्दीमध्ये घटना घडलेली आहे त्यांनी तर जायचंच आहे तिथं, पण बाकीचे जे सोबत आहेत त्यांनी सुद्धा जायचं. आणि त्याशिवाय रेग्युलर गस्तीला संबंधित बीटगार्ड आणि रेस्क्यू मेंबर्स असणार आहेत. ते बारकाईनं त्याचं प्लॅनिंग, मायन्यूट प्लॅनिंग आरएफओ करतीलच. दोन्ही आरएफओना मी सूचना करतो की त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून द्यावं, जेणेकरून हा बेस कॅम्प अतिशय व्यवस्थितपणे चालेल आणि त्याचे रिझल्ट आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतील. आता आपल्याला कोणाला काही अडचणी जर असतील याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना, तर ते निश्चितपणे वेळच्या वेळी सांगू शकतील. आजही कोणाला काही अडचण वाटत असेल याच्यामध्ये तर त्यांनी ती सांगावं. आमचा प्रयत्न हाच आहे की इथं सगळ्या सुविधा, पाणी, लाईट आणि बाकी राहायला ज्या सुविधा लागतात त्या सगळ्या इथं उपलब्ध केलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी नाही. त्यामुळे निश्चितपणे आपण सगळेजण अतिशय आत्मीयतेनं आणि सिरियसली इथं काम कराल आणि माझ्या मनामध्ये जे काही अपेक्षा आहे आपल्याकडून ते आपण पूर्ण करा. म्हणजे मानव बिबट वन्यजीव संघर्षाचं तर आहेच, परंतु या परिसरामध्ये आपण काही दिवसापूर्वी अतिक्रमण काढलेलं आहे, ते सुद्धा फार काही दूर नाही. त्यामुळे तिकडं सुद्धा तुम्हाला अधूनमधून गस्त करावी लागणार आहे जुन्नर आणि ओतूर यांच्या स्टाफला. आणि आता काही दिवस आपल्याला मदतीला SRPFचे पण कर्मचारी उपलब्ध आहेत, ते सुद्धा तुम्हाला सहकार्य करतीलच, मदत करतील आणि ते त्यांचं कर्तव्य ते बजावतील. म्हणजे जेवढे दिवस ते उपलब्ध आहेत तेवढे दिवस तर निश्चित त्यांची तुम्हाला मदत होणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा कोणी करू नये. आपलं कर्तव्य, ज्या ड्युटीज आहेत त्या पद्धतीनं सर्वांनी करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या कामासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर्वांना साहेबांना काय अपेक्षित आहे आणि याच्यातून आपल्याला काय रिझल्ट द्यायचा आहे त्याबद्दल साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर जुन्नर रेंज आणि ओतूर रेंजच्या वतीने मी साहेबांना ग्वाही देतो की ज्या काही म्हणजे ड्युटी दिलेल्या आहेत तो स्टाफ परफॉर्म करेलच. शिवाय त्याच्या व्यतिरिक्त जे अतिक्रमणाचं काम असेल
किंवा इतर कोणतं रस्त्याचं काम असतं ते पण आपला हा कॅम्प कार्यरत राहील. म्हणजे सरांनी जे हे कॅम्प निवडला आहे त्याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन पण खूप चांगलं आहे, कारण इथून हायवे पण जवळ आहे, जुन्नर रेंज पण जवळ आहे, ओतूर रेंज पण आहे आणि हा मोस्टली लेपर्ड प्रोन एरियाचा आहे, त्यामुळं नक्कीच याचा फायदा होईल. तर आज या ठिकाणी मी असं जाहीर करतो की हा जो कार्यक्रम आहे उद्घाटनाचा तो या ठिकाणी संपन्न झाला. DCM सरांचे मी आभार मानतो, DCM सरांचे आभार मानतो, चव्हाण साहेबांचे आभार मानतो आणि आपले जे पत्रकार मित्र या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व स्टाफच्या थांबतो. कार्यक्रम संपला असं द्यायचं तरी सर्वांना उपाहाची व्यवस्था केली जाईल. न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे, आज 24 तास, बोरी बुद्रुक. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.